आणि आता आपण न्यूज टॉप 9 या बुलेटिनकडे वळूयात। सुरुवातीला मोठ्या टॉप 9 बातम्या। आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी, दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर केज न्यायालयाचा हा निर्णय आहे। सुनावणीनंतर वाल्मिक कराडची बीडच्या सीआयडी कोठडीमध्ये रवानगी। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा, वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, गुंडांचं राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावा, आमदार संदीप क्षीरसागरांची मागणी। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी असा रंग दिला गेलाय, शासनाने अधिक दक्षता घ्यायला हवी होती, वाल्मिक कराड कुठे लपला हे पोलिसांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य वाटतंय, प्रकाश आंबेडकरांची ही टीका आहे। धनंजय मुंडेंचा देशमुख हत्या प्रकरणात संबंध नसावा, एखाद्या कार्यकर्त्याने काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो, मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणे यांचं वक्तव्य। पुण्यातील भीमा कोरेगावमध्ये आज 207वा शौर्य दिन, विजयस्तंभ परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट, विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल झाले। भीमा कोरेगावमध्ये 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासन सतर्क। कोरेगाव भीमा इथं कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन, माजी मंत्री संजय बनसोडे हे देखील उपस्थित।